नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार. आचारसंहिता आणखी निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतर होणार. सूत्रांची माहिती. मला कुणी विरोध केला तर शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील. सिल्लोडमध्ये भाजप जसं काम करेल तसं आम्ही मराठवाड्यात काम करू. महायुतीतील मंत्री अब्दुल सत्तारांचा भाजपला इशारा. सत्तारांसारखे गद्दार लोक भाजपला आव्हान देतात. लहान माशाला खाणाऱ्या मोठ्या माशाप्रमाणे भाजप गद्दारांना संपवणार. अंबादास दानवेंची टीका. 10 तोंडी रावण महाराष्ट्राला लुटत आहेत. रावण टक्केवारी खातात, मुंबईतील जमीन खातात. अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. बारामतीत महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरू करणार. मुलींना तक्रार मांडण्यासाठी शक्ती बॉक्स ठेवण्यात येणार. अजित पवारांची माहिती. निवडणूकपूर्व योजनांमुळे मोठा आर्थिक बोज. लाडकी बहीण योजनेमुळे वार्षिक 46,000 कोटींचा भार पडणार. वित्त विभागाकडून अनिश्चित आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त. शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले आदिवासी समाजाचे आमदार रात्री 10:30 पर्यंत वेटिंगवरच. दुपारी 3 वाजेपासून रात्री 10:30 पर्यंत आमदार वेटिंगवर. आदिवासी समाजाचे आमदार आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात. भाजपकडून विदर्भातील 62 पैकी 50 ते 52 जागांवर दावा. भाजपच्या लिफाफा पॅटर्नमध्ये 48 जागांची चाचपणी. 48 मतदारसंघात पक्षानं निरीक्षक नियुक्त करत मतं जाणून घेतली. विकास ठाकरेंना विधानसभेत स्वपक्षीयांकडून आव्हान. काँग्रेसचे बंडखोर नेते नरेंद्र जिचकार यांचा नागपूर पश्चिम विधानसभेवर दावा. फलटण विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपनं लढवावा. देवेंद्र फडणवीसांकडे प्रयास भोसले यांची मागणी. पुणे जिल्ह्यातील 8 जागा देण्याची अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती. भोरवेल्हा मुळशीतील घराणेशाही हटवा. मुळशीत लागले आमदार संग्राम थोपटेंच्या विरोधात बॅनर लावत थोपटेंना कामाचा लेखाजोखा विचारला. अहमदनगरमध्ये विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा. आमदार संग्राम जगतापांच्या समर्थकांची बॅनरबाजी. शहरातील प्रत्येक चौकातील मोठे होर्डिंग आतापासूनच बुक. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत. भाजपचे नेते माजी उपमहापौर दीपराज पारडीकर यांचं नाव चर्चेत. विकास कुंभारे 3 टर्म आमदार राहिलेत. पुणे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं इच्छुकांचे अर्ज भरून घेतले. जिल्ह्यात आतापर्यंत 21 जणांनी अर्ज भरले. 4 तारखेला पुण्यात इच्छुक उमेदवारांची बैठकीत माहिती दिली जाणार. पुण्यातील 4 विधानसभा मतदारसंघाच्या जागांचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला. कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला विधानसभा मतदारसंघाची माहिती घेतली. पुण्यात ठाकरे गट 2 जागा लढवणार असल्याची माहिती. शिवसेना आमदारांच्या पात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून आव्हान. राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप अर्ज दाखल. अजितदादा गटाला दिलेल्या घड्याळ चिन्हाबाबत निर्णय घेण्याची मागणी. अजितदादा गटालाही नवं चिन्ह द्या. शरद पवार गटाची मागणी. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोफेची सलामी. तोफेच्या सलामीनंतर घटस्थापना. अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. नवरात्रोत्सवानिमित्त पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी. छत्रपती संभाजीनगरची ग्रामदैवत कर्णपुरा देवीची आज स्थापना. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते स्थापना. कर्णपुरा देवीची यात्रा संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध. अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पहाटेपासून भाविकांची गर्दी. अमरावतीचं ग्रामदैवत म्हणून अंबादेवीची ओळख. नांदेडच्या माहूर गडावर नवरात्रोत्सवाला सुरुवात. श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. सोलापूरच्या करमाळ्यातील कमला भवानी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. अंबाजोगाईतील योगेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ. नवरात्रात 5 लाखापेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता. नवरात्रोत्सवानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिर आकर्षक फुलांनी सजवलं. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभाऱ्यासह संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट. किल्ले रायगडाला आज जागतिक वारसा जतन समिती भेट देणार. दुपारी 2 वाजेपर्यंत रायगड रोपवे पर्यटकांसाठी बंद राहणार.